एक ब्रेकिंग न्यूज आहे। अवकाळी पावसामुळे बीड आणि वर्धा जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय। बीड जिल्ह्यामध्ये 2300 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा बसला असून 1200 हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या। तर वर्ध्यामध्ये संत्र्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। काही संत्र्यांची झाडं वादळामध्ये मुळासकट जमीनदोस्त झाली आहे। त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय। शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे। वर्ध्यात संत्र्याची झाडं जमीनदोस्त झालेली आहेत। बीड आणि वर्ध्यातली ही दृश्य आपण पाहतोय। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे बीडमध्ये देखील मोठं नुकसान अवकाळी पावसानं झालेलं आहे, दुसरीकडे वर्ध्यात देखील शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। शासनानं आता नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। दरम्यान बीडमधली ही दृश्य आपण पाहतोय। बीडमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। बीड जिल्ह्यात 2300 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। 1200 हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्यात। तर वर्ध्यामध्ये आपण पाहतोय संत्र्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं ही दृश्य आहे। काही संत्र्यांची झाडं तर वादळामध्ये मुळासकट जमीनदोस्त झाली आहेत।